Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study one another example on the topic transport costing. This is example number 4 on the topic transport costing. In the previous lectures, we have studied what is the meaning of transport costing, what are the different features of transport costing, how the costs are classified in transport costing. याच्यापूर्वी आपण लेक्चरमध्ये सुरुवातीला ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगचे वैशिष्ट्य कोणकोणते असतात आणि ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगमध्ये आपण जे कॉस्ट्स आहेत, एक्सपेन्सेस आहेत, या एक्सपेन्सेसचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं करतो हा थेरॉटिकल पार्ट हा आपण पाहिलेला आहे. वी नो दॅट इन ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग द different costs, the different expenses are classified into 3 categories. First category is fixed charges, second category is running charges, and third category is repairs and maintenance charges. These are the 3 categories in which the costs are classified. ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगमध्ये आपल्याला जे खर्च दिले जातात त्या खर्चाचं क्लासिफिकेशन या 3 कॅटेगरीमध्ये केलं जातं. पहिली कॅटेगरी आहे फिक्स्ड चार्जेस, त्यालाच दुसरं नाव असतं स्टँडिंग चार्जेस. फिक्स्ड चार्जेस म्हणजेच स्टँडिंग चार्जेस. सेकंड आहे ते म्हणजे रनिंग चार्जेस अँड थर्ड आहे ते म्हणजे रिपेअर्स अँड मेंटेनन्स चार्जेस. ओके, दिस इज द थेरॉटिकल पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक. ऑल्सो in the previous lectures we have studied the 3 examples on the preparation of operating cost sheet. आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये ऑपरेटिंग कॉस्ट शीट कशा पद्धतीने बनवली जाते याचे 3 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. In this particular lecture, in this particular example, we are going to study how the operating cost sheet is prepared, as well as we are going to study how the fare is calculated under transport costing. आजच्या या लेक्चरमध्ये जे आपण चौथे एक्झाम्पल पाहत आहोत यामध्ये आपण ऑपरेटिंग कॉस्ट शीट कशा पद्धतीने बनवली जाते हे आपण पाहणारच आहोत. पण त्याचबरोबर जे काही ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस असतो, एखाद्या पॅसेंजरला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचं असेल, जायचं असेल तर त्यासाठी जे तिकीट घेतलं जातं त्याला फेअर, भाडे असं त्याला म्हटलं जातं. ती जी प्राईस आहे ती प्राईस कशी ठरवली जाते हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 4. रीड द एक्झाम्पल केअरफुली. Mr. Ajay owns a bus which runs between Bangalore to Mysore and back. Okay, this is the first sentence of this example, and in this sentence it is mentioned that Mr. Ajay is a person and he owns a bus. A bus means he owns only a single bus. त्या व्यक्तीकडे एकच बस आहे आणि ती बस बेंगलोर ते मैसूर या 2 शहरामध्ये हे ट्रान्सपोर्टेशन करते. म्हणजे बेंगलोर टू मैसूर आणि मैसूरवरून परत बेंगलोर या 2 शहरामध्ये ही बस जाते येते. आणि किती दिवस? फॉर 24 days in a month. Okay, we know that certain months there are 30 days in certain months, there are 31 days in certain months, but in this particular example it is specifically mentioned that out of a total month the bus runs only on 24 days. महिना 30 दिवसांचा असतो, 31 दिवसांचा असतो, त्यापैकी फक्त 24 दिवस ही बस मैसूर टू बेंगलोर, बेंगलोर टू मैसूर या 2 शहरामध्ये ट्रान्सपोर्टचे काम करत असते. द डिस्टन्स बिटवीन द बेंगलोर टू मैसूर इज 200 किलोमीटर. दोन्ही जे शहरं आहेत त्या दोन्ही शहरामधलं अंतर किती आहे? 200 किलोमीटर. म्हणजे जर आपण इथं एक्सप्रेस करायचं म्हटलं, सपोज हे एक शहर आहे, हे दुसरं शहर जर असेल, वेट अ मिनिट, सपोज हे पहिलं शहर आहे, हे दुसरं शहर आहे, या दोन्ही शहरामधलं अंतर किती आहे? तर 200 किलोमीटर. म्हणजे जायचे 200 किलोमीटर आणि यायचे सुद्धा अंतर किती आहे? तर ते 200 किलोमीटर आहे. दिस इज द डिस्टन्स बिटवीन द 2 cities. The bus completes trip from Bangalore to Mysore and back on the same day. म्हणजे काय? बस एका दिवसामध्ये बेंगलोरपासून मैसूरला जाते आणि त्याच दिवशी ती बस रिटर्नसुद्धा परत येते. म्हणजे एका दिवसामध्ये एक पूर्ण राऊंड ट्रिप करते. ओके, ट्रिप म्हणजे काय? याच ठिकाणापासून आपण सुरुवात केल्यानंतर ती दुसऱ्या सिटीला पोहोचते आणि तिथून परत ओरिजिनल ठिकाणी पुन्हा ती परत येते. असा एक राऊंड ट्रिप दिवसामध्ये बस ही कंप्लीट करते. पुढं काय सांगितलं आहे? अदर इन्फॉर्मेशन. ओके, आता अदर इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला जे जे खर्च दिलेले आहेत त्यावरून तो खर्च फिक्स्ड असेल तर त्याला एफ म्हणायचं. तो जर खर्च गाडीच्या रनिंगवर डिपेंड असेल
गाडी किती किलोमीटर रन करते त्यावर त्याला रनिंग एक्सपेन्सेस म्हटलं जातं. आणि जर तो खर्च रिपेअर्स अँड मेंटेनन्स असेल तर त्याला RM म्हणजे रिपेअर्स अँड मेंटेनन्स चार्जेस असं आपण हेडिंग देऊया. बघा काय सांगितलं आहे, फर्स्ट इन्फॉर्मेशन इज कॉस्ट ऑफ बस इज ₹9 lakhs. 9 लाख रुपये गाडीची किंमत आहे. पुढे सांगितलं आहे डेप्रिसिएशन ॲट द रेट 20%. आपण डेप्रिसिएशन कशावर कॅल्क्युलेट करतो? वी नो दॅट वी कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन ऑन कॉस्ट ऑफ असेट. हिअर कॉस्ट ऑफ असेट इज 9 lakhs. सो 9 lakh इंटू 20%. 9 लाखाच्या 20% केलं, 9 लाखाच्या 20% येतं 1,80,000. हे झालं वर्षाचं डेप्रिसिएशन, 1,80,000. आपल्याला एक्झाम्पलमध्ये एका महिन्याची इन्फॉर्मेशन सांगितली. अँड जनरली द ऑपरेटिंग कॉस्ट शीट इज प्रिपेअर्ड फॉर अ मंथ. ऑपरेटिंग कॉस्ट शीट ही एका महिन्याची असते. आपल्याला इथं सांगितलं आहे बस महिन्यामध्ये 24 दिवस चालते. 24 दिवस म्हणजे आपल्याला एका महिन्याची माहिती दिली आहे. डेप्रिसिएशन वर्षाचं कॅल्क्युलेट केलं जातं. असेट आहे 9 लाखाची, 9 लाखाचे 20%, 9 लाखाचे 20% म्हणजे 1,80,000. हे झालं एका वर्षाचं. 1,80,000 रुपये डेप्रिसिएशन एका वर्षाचं आहे. त्याला भागिले डिवायडेड बाय 12 months केलं, भागिले 12 महिने केलं की आपल्याला एका महिन्याचं डेप्रिसिएशन मिळेल. मग 1,80,000 भागिले 12 केलं की जे काय एका महिन्याचं डेप्रिसिएशन मिळेल ते प्रत्येक महिन्याची अमाऊंट भागिले 12 केलं की प्रत्येक महिन्याची अमाऊंट सेम येणार आहे, सेम येते. त्यामुळे त्याला फिक्स्ड चार्जेस असं त्याला म्हटलं जातं. फिक्स्ड चार्जेस म्हणजे काय, तर ज्या खर्चाची अमाऊंट प्रत्येक महिन्याला फिक्स असते, अमाऊंट तीच असते, त्या खर्चाला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जातं. ओके. देन नेक्स्ट एक्सपेन्सेस इज सॅलरी ऑफ ड्रायव्हर ₹4,000 पर मंथ. आता सॅलरी हा खर्च आहे. एका महिन्याचा पगार आहे 4,000 रुपये. पहिल्या महिन्याचं 4,000, दुसऱ्या महिन्याचं 4,000. सॅलरी प्रत्येक महिन्याची अमाऊंट, सॅलरीची रक्कम ही फिक्स असते, ती बदलत नाही. त्यामुळे तो देखील फिक्स्ड खर्च आहे. त्यामुळे त्याला F नाव दिलं, F फॉर फिक्स्ड. देन नेक्स्ट एक्सपेन्सेस इज सॅलरी ऑफ कंडक्टर ₹4,000 पर मंथ. ओके. सॅलरी ऑफ ड्रायव्हर, सॅलरी ऑफ कंडक्टर, सॅलरी ऑफ ऑफिस स्टाफ, सॅलरी ऑफ सुपरवायझर, सॅलरी ऑफ मॅनेजर. सॅलरी इज फिक्स्ड एव्हरी मंथ, सो इट इज ऑल्सो फिक्स्ड चार्जेस. ओके. जे फिक्स्ड खर्च असतात, ज्या खर्चाची रक्कम फिक्स असते, दर महिन्याला ती रक्कम तेवढीच असते, त्याला फिक्स्ड चार्जेस म्हणजे स्टँडिंग चार्जेस असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज सॅलरी ऑफ अकाउंटंट ₹2,000 पर मंथ. ओके. सॅलरी, द अमाऊंट ऑफ सॅलरी इज फिक्स्ड एव्हरी मंथ, सो इट इज ऑल्सो अ फिक्स्ड चार्जेस. पगाराची रक्कम दर महिन्याला सेम असते म्हणून याला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट इज इन्शुरन्स. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स इज 24,000 पर ॲनम. वर्षाचा खर्च 24,000 दिला आहे. मग वर्षाचा खर्च 24,000 दिला आहे, एका महिन्याचा खर्च कसं फाइंड आउट करणार? त्याला डिवायडेड बाय 12 महिने केलं की आपल्याला एका महिन्याचा खर्च मिळेल. 24,000 भागिले 12 म्हणजे प्रत्येक महिन्याचा खर्च किती येणार आहे? 2,000, 2,000, 2,000, 2,000. प्रत्येक महिन्याची रक्कम अमाऊंट 2,000 आहे, अमाऊंट सेम आहे म्हणून हा सुद्धा कोणता खर्च आहे? तर हा फिक्स्ड खर्च आहे. जे खर्च, ज्या खर्चाची अमाऊंट प्रत्येक महिन्याला फिक्स असते त्याला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट इज डिझेल कन्झम्पशन ₹4 किलोमीटर पर लिटर. आता डिझेलचा खर्च आहे. डिझेल असेल, पेट्रोल असेल, गाडी जेवढे किलोमीटर गाडी चालते, रन करते, तेवढं डिझेलचा खर्च येतो. म्हणजे हा खर्च गाडीच्या रनिंगवरती डिपेंड आहे म्हणून त्याला R नाव दिलं, R फॉर रनिंग. फक्त आता हा खर्च आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. त्यांनी काय सांगितलं? डिझेल कन्झम्पशन म्हणजे डिझेल किती लागतं? 4 किलोमीटर पर लिटर. म्हणजेच काय? एका लिटरमध्ये, पर लिटर, एका लिटरमध्ये गाडी 4 किलोमीटर चालते. एका लिटरमध्ये गाडी किती किलोमीटर चालते? 4 किलोमीटर चालते. पुढे सांगितलं कॉस्ट ऑफ डिझेल. डिझेलचा खर्च किती? ₹100 पर लिटर. एका लिटरचा खर्च ₹100 आहे. आता याच्यावरून कॅल्क्युलेशन कसं म्हणता येईल बघा. तर 1 लिटर डिझेल, 1 लिटरची किंमत किती आहे बघा. 1 लिटर डिझेलचा खर्च किती येतो? ₹100. एका लिटरचा खर्च ₹100 हा खर्च झाला. आणि त्यासाठी त्या 1 लिटरमध्ये गाडी किती किलोमीटर चालते? तर 4 किलोमीटर चालते. म्हणजे थोडक्यात 1 लिटर गाडीमध्ये, बसमध्ये पेट्रोल किंवा डिझेल हे केलं त्यासाठी खर्च ₹100 येतो आणि त्या ₹100 गाडी 4 किलोमीटर चालते. म्हणजे 4 किलोमीटर बस चालवण्यासाठी ₹100 डिझेलचा खर्च आहे. 4 किलोमीटरसाठी किती? ₹100 एवढा हा खर्च आहे. पुढे आता ह्या कॉस्ट ऑफ डिझेल ह्या दोन्हीसुद्धा, डिझेल असे, पेट्रोल असेल, हा खर्च गाडीच्या रनिंगवरती डिपेंड आहे त्यामुळे त्याला R असं नाव दिलं. देन नेक्स्ट एक्सपेन्सेस इज बस टॅक्स ₹12,000 पर ॲनम.
बसचा टॅक्स आहे आणि किती रुपये 12,000 पर ॲनम. वर्षाचा अमाऊंट दिले, एका महिन्याची शोधण्यासाठी भागिले फक्त 12 महिने करायचं. 12,000 भागिले 12 म्हणजे एका महिन्याचं किती आला? 1,000 1,000 1,000. प्रत्येक महिन्याची अमाऊंट 1,000 आहे, त्यामुळे ती अमाऊंट फिक्स आहे, सो त्याला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट इज ऑइल अँड ग्रीस. ऑइल आणि ग्रीसचा खर्च किती आहे? ₹100 पर 100 किलोमीटर. आता ऑइल आणि ग्रीस हे सुद्धा गाडीचं रनिंग किती आहे त्याच्यावरती हा खर्च डिपेंड असतो. हा खर्च काय फिक्स नाही नसतो. गाडी जास्त किलोमीटर चालवली तर ऑइल अँड ग्रीसचा खर्च जास्त येतो. गाडीचा वापर कमी असेल, रनिंग कमी असेल तर ऑइल अँड ग्रीसचा खर्च कमी येतो. त्यामुळे हा खर्च गाडीच्या रनिंगवरती डिपेंड आहे, म्हणून त्याला आर नाव दिलं, आर फॉर रनिंग. ओके, आता ऑइल अँड ग्रीसचा खर्च किती सांगितला आहे? ₹100 पर 100 किलोमीटर. म्हणजे 100 किलोमीटर गाडी चालवली की ₹100 खर्च येतो. म्हणजेच काय, एका किलोमीटरला ₹1 खर्च येतो असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी काय सांगितले, खर्च किती? ₹100 पर 100 किलोमीटर. 100 किलोमीटरसाठी ₹100चं ऑइल लागतं, ऑइल अँड ग्रीस. म्हणजे 100 किलोमीटरला ₹100, म्हणजेच एका किलोमीटरला ₹1 एवढं ऑइल अँड ग्रीसचा खर्च आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस इज रिपेअर्स अँड मेंटेनन्स ₹44,600 पर मंथ. रिपेअर्स अँड मेंटेनन्सचा खर्च आपल्याला महिन्याचा कॅल्क्युलेट करून दिला आहे 44,600. आणि रिपेअर्स अँड मेंटेनन्ससाठी सेपरेट आपलं हेडिंग असतं, रिपेअर्स अँड मेंटेनन्स चार्जेस. त्यानंतर परमिट फी ₹3,000 पर मंथ. गाडी जी असते, पॅसेंजर ट्रान्सपोर्टची गाडी असो किंवा गुड्स ट्रान्सपोर्टची गाडी असो, त्या गाडीचा परवाना असावा लागतो. त्यासाठी गव्हर्नमेंटला किती काही फी पेड करावी लागते. ती फी आहे 3,000 पर मंथ. महिन्याचा खर्च 3,000, म्हणजे पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा, चौथा, पाचवा, प्रत्येक महिन्याचा खर्च 3,000 आहे. दर महिन्याची रक्कम सेम आहे, म्हणून ह्याला फिक्स्ड असं म्हटलं जाईल, फिक्स्ड चार्जेस. कारण प्रत्येक महिन्याचा अमाऊंट फिक्स आहे, म्हणून त्याला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जाईल. पुढे नॉर्मल कॅपॅसिटी ऑफ बस. गाडीची कॅपॅसिटी किती आहे बसची? तर गाडीमध्ये 40 पॅसेंजर बसू शकतात. 40 पॅसेंजर, 40 पॅसेंजर बसू शकतात, पण ॲक्च्युली किती बसतात ते पुढं सांगितलं आहे बघा. द बस इज जनरली 90% ऑफ द कॅपॅसिटी वेन इट गोज टू मैसूर अँड बॅक. गाडीमध्ये किती लोक असतात? जनरली 90%. कॅपॅसिटी कितीची आहे? 40ची 40 कॅपॅसिटी आहे. 40च्या 90%, कॅपॅसिटीच्या 90%, 40च्या 90% किती येणार आहे? तर 36 पॅसेंजर येणार आहे. 40 बसू शकतात, पण 90%, कॅपॅसिटीच्या 90% म्हणजे 36 पॅसेंजरच गाडीत असतात. आणि कुठे? व्हेन इट गोज टू मैसूर अँड बॅक. मैसूरला जाताना आणि येताना किती पॅसेंजर असतात? आपण आता कॅल्क्युलेट केलं, 36 पॅसेंजर. जाताना सुद्धा 36 आणि येताना सुद्धा किती? 36. म्हणजे जे आपण मगाशी डायग्राम ड्रॉ केलेली होती. ओके, बस एका ठिकाणावरून दुसरीकडे जाते. जातानाचं अंतर 200 किलोमीटर, येतानाचं पण 200. जाताना पॅसेंजर 36 आणि येताना पण किती? 36. म्हणजे आपल्याला जातानाचे आणि येतानाचे पॅसेंजर पण माहिती आहेत आणि किलोमीटर पण माहिती आहे. याच्यावरून फाइंड आउट करायचं टोटल पॅसेंजर किलोमीटर. आपल्याला नेहमी जर पॅसेंजर ट्रान्सपोर्टचे बिझनेस असेल तर आपल्याला टोटल पॅसेंजर किलोमीटर हे कॅल्क्युलेट करावं लागतं. ते आपण पुढे बघूया. पुढे सांगितलं आहे एक्सपेक्टेड प्रॉफिट किती घ्यायचं आहे? 50% ऑफ कॉस्ट. जेवढी आपली टोटल ऑपरेटिंग कॉस्ट येईल त्याच्या 50% प्रॉफिट घ्यायचं आहे. आणि पुढे काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे? कॅल्क्युलेट ऑपरेटिंग कॉस्ट पर पॅसेंजर किलोमीटर. म्हणजे कॉस्ट पर पॅसेंजर, एका पॅसेंजरला 1 किलोमीटरसाठी किती खर्च येतो. एका पॅसेंजरला बसमध्ये बसवलं तर त्याला 1 किलोमीटर नेण्यासाठी किती खर्च येतो. एका पॅसेंजरला 1 किलोमीटर नेण्याचा खर्च तो शोधायचा आहे. आणि पुढे प्राईस टू बी चार्जड, किती रक्कम चार्ज केली पाहिजे, म्हणजे तिकीट किती घेतलं पाहिजे फ्रॉम पॅसेंजर हू वॉन्ट्स टू ट्रॅव्हल फ्रॉम बेंगलोर टू मैसूर. एखाद्या पॅसेंजरला बेंगलोरवरून मैसूरला जायचं असेल, मगाशीच आपल्याला सांगितलं आहे बेंगलोर आणि मैसूरमधलं अंतर किती आहे? 200 किलोमीटर आहे. मग ह्या 200 किलोमीटरसाठी त्या पॅसेंजरकडून किती रुपये भाडे, किती रुपये फेअर प्राईस आपण आकारली पाहिजे हे देखील आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. बघा मग मगाशी डायग्रॅम, मगाशी सांगितल्याप्रमाणे जातानाचे पॅसेंजर किती आहेत? 36, किलोमीटर 200. येतानाचे पॅसेंजर 36 आणि किलोमीटर किती? 200. पॅसेंजर माहिती आहे, किलोमीटर माहिती आहे, याच्यावरून कॅल्क्युलेट करूया आपण टोटल पॅसेंजर किलोमीटर. पहिल्यांदा हे कॅल्क्युलेशन करूया. मग टोटल पॅसेंजर किलोमीटर कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आपल्याला पॅसेंजर आणि किलोमीटर ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे. मग पॅसेंजर किती जाताना? 36 आणि किलोमीटर किती? 200. म्हणून दिलं 36 पॅसेंजर गुणिले 200 किलोमीटर. हे झालं जाताना.
आता येताना सुद्धा तेवढेच आहेत, 36 पॅसेंजर आणि किलोमीटर 200 म्हणून गुणिले 2 वेज त्याला केलं. ओके, जातानाचे जेवढे पॅसेंजर किलोमीटर आहेत तेवढेच येतानाचे आहेत, म्हणून एक अमाऊंट फक्त घेतली जातानाची 36 गुणिले 200 आणि येतानाचे पण तेवढेच आहे म्हणून डायरेक्ट त्याला गुणिले 2 वेज केलं तरी आपलं उत्तर हे तेच येणार आहे. बरोबर, 36 पॅसेंजर गुणिले 200 हे झालं जातानाचं आणि येतानाचं पण तेवढंच आहे म्हणून गुणिले 2 वेज, म्हणजे हे जाऊन येऊन 1 दिवसाची आपली जर्नी कंप्लीट झाली. एका दिवसामध्ये एकच ट्रिप गाडीची होते असं आपल्याला सांगितलं आहे. यांच्याकडे एकच बस आहे त्यामुळे एका दिवसाचं कॅल्क्युलेशन झालं. बरोबर, त्यांनी सांगितले बस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि परत येते, एका दिवसामध्ये एवढी एकच ट्रिप पूर्ण होते, म्हणजे एका दिवसाचं कॅल्क्युलेशन झालं. यांच्याकडे एकच बस आहे, 2 बस 4 बस काय नाही, त्यामुळे एका बसचं एका दिवसाचं कॅल्क्युलेशन झालं. आणि महिन्यामध्ये किती दिवस बस चालते तर त्यांनी सांगितले 24 डेज, 24 डेज बस चालते. एका दिवसाचं कॅल्क्युलेशन आपलं झालं महिन्यातले 24 दिवस, म्हणून महिन्याचं कॅल्क्युलेट करण्यासाठी इंटू 24 डेज. मग गुणाकार केला 36 गुणिले 200 ते येतं 1500. पुढचं आहे तसं लिहिलं इंटू 2 वेज, इंटू 2 वेज. आपली एकच बस आहे म्हणून इंटू 1 बस आणि इंटू 30 डेज. ओके, इंटू इथं 1 बस आहे इंटू ओके. पुन्हा एकदा बघा, आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, जातानाचे पॅसेंजर 36 आहेत, किलोमीटर 200 आहेत म्हणून 36 गुणिले 200 केलं. ओके, 36 गुणिले 200. जातानाचे जेवढे पॅसेंजर किलोमीटर आहेत तेवढेच येतानाचे आहेत म्हणून इंटू 2 वेज केलं. बरोबर, एका दिवसाचं कॅल्क्युलेशन झालं. यांच्याकडे एकच बस आहे, एकच बस आहे त्यामुळे गुणिले 1 बस करण्याची, गुणिले 1 करण्याची काही आवश्यकता नाही. आणि त्याच्यानंतर एक्झाम्पलमध्ये सांगितलं की बस 24 दिवस चालते महिन्यातले, म्हणून एका दिवसाचं कॅल्क्युलेशन आपण अगोदर केलेलं आहे, त्याला गुणिले 24 दिवस केलं. ह्या सर्वांचा गुणाकार जर आपण केला एका स्टेपमध्ये 36 गुणिले 200 गुणिले 2 गुणिले 24 तर तुमचं उत्तर किती येतं 3,45,600. म्हणजे महिन्याभरामध्ये आपले टोटल पॅसेंजर किलोमीटर किती झाले तर 3,45,600. कॅल्क्युलेशन फक्त हे समजून घ्या व्यवस्थित. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की हा जो कोण व्यक्ती आहे, ओनर आहे, याच्याकडे एक बस आहे आणि ही बस म्हैसूर टू बेंगलोर या 2 शहरामध्ये ट्रॅव्हल करते. कुठे, म्हैसूर आणि बेंगलोर. म्हणजे हे म्हैसूर असेल, हे बेंगलोर असेल. बस जाते, जातानाचं अंतर 200 आहे, येतानाचं अंतरसुद्धा किती आहे 200 आहे. जाताना पॅसेंजर कॅपॅसिटी गाडीची 40,000 पण पॅसेंजर असतात किती 90% म्हणजे 36, म्हणजे जाताना 36 असतात, येताना 36 असतात. म्हणजे जातानाचं पॅसेंजर 36 गुणिले 200, येतानाचं पण तेवढंच आहे म्हणून 36 गुणिले 200 केलं. येतानाचं पण अंतर तेवढंच आहे म्हणून गुणिले 2 वेज. एका दिवसाचं कॅल्क्युलेशन झालं. एका दिवसामध्ये एकच ट्रिप असते, एक दिवस पूर्ण झाला आणि महिन्यामध्ये 24 दिवस आहेत त्यांनी सांगितलं आहे म्हणून गुणिले 24 डेज केलं. टोटल पॅसेंजर किलोमीटर किती आले 3,45,600. हे टोटल पॅसेंजर किलोमीटर आहेत. आपण ज्या वेळेला ऑपरेटिंग कॉस्ट शीट तयार करतो, वेन वी प्रिपेअर ऑपरेटिंग कॉस्ट शीट वी हॅव टू मेन्शन द टोटल पॅसेंजर किलोमीटर 3,45,600. ओके, ऑपरेटिंग कॉस्ट शीट, ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये टोटल पॅसेंजर किलोमीटर कॅल्क्युलेट करणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तो आपण पूर्ण केला. आता फक्त जे खर्च आहे त्या खर्च फक्त आपल्याला त्या हेडिंगखाली ते फक्त मांडायचे आहेत. आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की वेन वी प्रिपेअर द कॉस्ट शीट वी प्रिपेअर 2 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज पर मंथ अमाऊंट इन रुपीज. ओके, हे 2 कॉलम तयार केल्यानंतर वी हॅव टू रेकॉर्ड ऑल द एक्सपेन्सेस अँड the expenses are classified into 3 categories. First is fixed and standing charges, second category is repairs and maintenance charges and third category is running charges. आता आपण खर्च फिक्स्ड कोणते ते सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, ते आपण पहिल्यांदा फिक्स्ड खर्च सगळे घेऊया. बघा, हे दोन्हीवरून आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. डेप्रिसिएशन किती 9,00,000चे 20% हे वर्षाचं आणि भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचं मिळेल. म्हणून बघा, डेप्रिसिएशन पहिला खर्च लिहिला आहे. डेप्रिसिएशन 9,00,000चे 20%, 9,00,000 असेटची किंमत आहे, 20% डेप्रिसिएशनचा रेट आहे. 9,00,000चे 20% म्हणजे 1,80,000. त्याला भागिले 12 महिने केलं, एका महिन्याचं डेप्रिसिएशन किती आलं तर 15,000. प्रत्येक महिन्याची अमाऊंट 15,000 म्हणून प्रत्येक अमाऊंट फिक्स आहे, सेम आहे म्हणून त्याला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जातं. पहिला खर्च झाला. त्यानंतर बघा, तिन्ही सॅलरी
हे तिन्ही सॅलरी जे आहे, ड्रायव्हरचा पगार 4,000, कंडक्टरचा 4,000 आणि अकाउंटंटचा 2,000, हे तिन्ही सॅलरी फिक्स्ड असतात. प्रत्येक महिन्याची अमाऊंट सेम असते. म्हणून बघा, फिक्स्डमध्ये सॅलरी ऑफ ड्रायव्हर 4,000, सॅलरी ऑफ कंडक्टर 4,000, सॅलरी ऑफ अकाउंटंट 2,000, हे फिक्स्ड आहे. त्याच्यानंतर हे चारही झाले. त्यानंतर आता इथं फिक्स्ड खर्च कोणता बघा, इन्शुरन्स खर्च किती आहे, वर्षाचा दिला आहे 24,000. मग एका महिन्याचं शोधण्यासाठी भागिले 12 महिने. इन्शुरन्स वर्षाचा 24,000 दिला होता, आपल्याला महिन्याचा पाहिजे म्हणून भागिले 12 महिने केलं. महिन्याचा खर्च किती आला, 2,000, 2,000, 2,000. प्रत्येक महिन्याची अमाऊंट सेम आहे म्हणून त्याला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा बघा, फिक्स्ड खर्च आपण शोधून काढलेला कोणता आहे, फिक्स्ड खर्च आहे बस टॅक्स. किती आहे, 12,000 पर ॲनम. वर्षाचा खर्च दिला आहे, महिन्याचं शोधण्यासाठी भागिले 12 महिने. म्हणून बघा, बस टॅक्स 12,000 रुपये, मग वर्षाचा भागिले 12 महिने, एका महिन्याचा खर्च किती आला, 1,000 रुपये. ज्या वेळेला आपल्याला एखादा खर्च वर्षाचा दिला जातो त्याला फक्त भागिले 12 महिने केलं की एका महिन्याची अमाऊंट मिळते, आणि वर्षाचा खर्च असताना त्याला भागिले 12 केलं की आपण असं समजून घेतो की प्रत्येक महिन्याची अमाऊंट ही सेम येते, बरोबर. त्यामुळे तो फिक्स्डमध्ये खर्च येणार आहे. त्यानंतर पुढचा खर्च बघा, पुढचा खर्च आहे परमिट फी किती आहे, महिन्याची 3,000. आता महिन्यामध्ये रेडीमेड दिला आहे त्यामुळे तो आहे तसा घ्यायचा. परमिट फी किती, 3,000 रुपये. सर्व फिक्स्ड खर्च झाले, सर्वांची बेरीज केली, फिक्स्ड खर्चाची बेरीज झाली 31,000. त्याला नाव दिलं टोटल ए, कारण आपण फिक्स्ड चार्जेसला ए असे हेडिंग दिलं आहे. हे झालं पहिले हेडिंग. दुसरं क्लासिफिकेशन असतं रिपेअर्स आणि मेंटेनन्स चार्जेस. त्यामध्ये रिपेअर्सचा एकच खर्च आहे बघा, तो पण रेडीमेड आपल्याला दिलेला आहे. रिपेअर्स अँड मेंटेनन्स बघा किती आहे, तो आहे 44,600. मग तो आहे तसा लिहिला, रिपेअर्स अँड मेंटेनन्स चार्जेस 44,600, बेरीज केली 44,600, त्याला नाव दिलं टोटल बी. ओके, हे सेकंड क्लासिफिकेशन. आणि थर्ड क्लासिफिकेशन असतं ते म्हणजे रनिंग चार्जेस. या हेडिंग अंतर्गत जे खर्च गाडीच्या रनिंगवरती डिपेंड आहेत ते खर्च इथे मेन्शन करायचे. मग रनिंगचे खर्च बघा आपण कोणते आयडेंटिफाय केलेले आहेत, पहिल्या स्लाईडला कोणते नाही आहेत. एक आहे तो म्हणजे डिझेलचा खर्च हा गाडीच्या रनिंगवरती असतो. डिझेलचा खर्च किती सांगितला आहे, डिझेल 100 रुपये पर लिटर आहे. 100 रुपये लिटर डिझेलची किंमत आहे आणि एका लिटरमध्ये गाडी 4 किलोमीटर चालते, एवढं आपल्याला सांगितलेलं आहे. आता महिन्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल की गाडी किती किलोमीटर चालली हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणून त्यासाठी वर्किंग नोट बघा, वर्किंग नोट नंबर 1. आपल्याला काय सांगितलं आहे, गाडी बेंगलोरवरून म्हैसूरला जाते आणि परत येते. जातानाचं अंतर 200 किलोमीटर आहे, येतानाचं 200 किलोमीटर आहे. म्हणजे एका दिवसाचं कॅल्क्युलेशन किती झालं, दिवसामध्ये गाडी 400 किलोमीटर चालते, बरोबर. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल किलोमीटर कसे कॅल्क्युलेट केले, जातानाचे 200, येतानाचे 200, म्हणजे एका दिवसाचे झाले 400. दिवसाचे 400, अशा महिन्यात किती दिवस गाडी चालते, 24 दिवस. मग रोजचे 400, 24 दिवसांचे अंतर किती झालं, किलोमीटर किती रनिंग झालं गाडीचं, 9,600. किती झालं, 9,600 रुपये, 9,600 किलोमीटर एवढं गाडीचं बसचं महिन्याचं रनिंग आहे. आता आपल्याला गाडीचं रनिंग मिळालं. आता डिझेलचा खर्च कसा फाइंड आउट करायचा बघा. आपल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे 1 लिटर डिझेल किती रुपयाला मिळतं, 100 रुपयाला, बरोबर. 1 लिटर डिझेल 100 रुपयाला मिळतं आणि त्याच एका लिटरमध्ये गाडी किती किलोमीटर चालते, 4 किलोमीटर. म्हणजे 100 रुपयाचं डिझेल गाडीमध्ये टाकलं की 4 किलोमीटर, म्हणजे 4 किलोमीटर गाडी चालवायची असेल तर त्यासाठी डिझेलचा खर्च किती येतो, 100 रुपये. 4 किलोमीटरला 100. बघा मग इथं ते म्हटलेलं आहे किलोमीटर आणि डिझेलचा खर्च. आत्ता काय सांगितलं आहे, 4 किलोमीटरसाठी किती रुपयाचं डिझेल लागतं, 100 रुपयाचं. त्यांनी एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं आहे की डिझेलचा दर आहे 100 रुपये लिटर, बरोबर. 100 रुपये लिटर हा डिझेलचा दर आहे आणि एका लिटरमध्ये गाडी 4 किलोमीटर चालते. म्हणजे 4 किलोमीटर गाडी चालवण्यासाठी 100 रुपये एवढा खर्च येतो. 4 किलोमीटरसाठी 100. आपल्याला महिन्यात किती किलोमीटर गाडी चालणार आहे, 9,600 किलोमीटरसाठी डिझेलचा खर्च किती, क्वेश्चन मार्क. मग कॅल्क्युलेशन कसं केलं आहे बघा, 9,600 भागिले 4 गुणिले 100. नेहमीप्रमाणे 9,600 भागिले 4 गुणिले 100. डिझेलचा खर्च किती आला, 2,40,000 रुपये. ओके, महिन्याभरामध्ये आपली गाडी 9,600 किलोमीटर चालणार आहे, त्यासाठी डिझेलचा खर्च किती येणार आहे, 2,40,000 रुपये. मग तो खर्च गाडीच्या रनिंगवरती डिपेंड आहे म्हणून रनिंगमध्ये लिहिले बघा, डिझेल अँड ऑइल किती रुपये, 2,40,000. हा रनिंगचा एक खर्च. आणि अजून एक खर्च दिला आहे बघा एक्झाम्पलमध्ये,
तो आहे ऑइल अँड ग्रीस. ऑइल अँड ग्रीसचा खर्च किती सांगितला आहे? 100 रुपये पर 100 किलोमीटर. म्हणजे 100 रुपयेचा ऑइल अँड ग्रीसचा खर्च लागतो 100 किलोमीटरसाठी. 100 किलोमीटरला 100 रुपये खर्च, म्हणजे थोडक्यामध्ये जेवढा गाडीचं किलोमीटर आहे तेवढाच ऑइल अँड ग्रीसचा खर्च होतो. जेवढे किलोमीटर आहेत तेवढा. मग आपण आत्ताच वर्किंग नोटमध्ये काय पाहिलं की आपली गाडी महिन्यामध्ये 9,600 किलोमीटर चालते, बरोबर. त्यांनी काय सांगितलं आहे? ऑइलचा खर्च किती? ऑइल अँड ग्रीसचा 100 किलोमीटरसाठी 100, जेवढे किलोमीटर तेवढाच खर्च. मग आपला गाडी महिन्यात 9,600 किलोमीटर चालले, म्हणजे खर्च पण तेवढाच होणार. म्हणून बघा ऑइल अँड ग्रीस किती रुपये? 9,600. त्यांनी सांगितले 100 किलोमीटरसाठी 100 रुपये खर्च येतो, म्हणजे जेवढं किलोमीटर तेवढाच खर्च येतो. आपली गाडी महिन्यात 9,600 किलोमीटर चालली, मग तेवढाच खर्च येणार आहे 9,600. म्हणून अमाऊंट लिहिली 9,600. सर्व खर्च झाले. रनिंगचे 2च खर्च आहेत, त्याची बेरीज केली, बेरीज आली 2,49,600. त्याला नाव दिलं टोटल सी. ओके. ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगमध्ये खर्चाचं क्लासिफिकेशन 3 कॅटेगरीमध्ये केलं जातं. पहिलं म्हणजे फिक्स्ड चार्जेस, त्याला स्टँडिंग चार्जेस असं म्हणतात. दुसरं म्हणजे रिपेअर्स अँड मेंटेनन्स, आणि तिसरं म्हणजे रनिंग चार्जेस. हे झाले तिन्ही खर्च. आता सर्व खर्चांची बेरीज करायची, त्याला नाव द्यायचं टोटल ऑपरेटिंग कॉस्ट, कंसामध्ये A+B+C. मग बघा हे 31,000, त्यानंतर हे 44,600 आणि हे 2,49,600, ह्या तिन्हींची बेरीज केली, बेरीज आली 3,25,200. ओके. हा झाला एकूण महिन्याचा खर्च, टोटल ऑपरेटिंग कॉस्ट महिन्याभराचा. हा एका टोटल ऑपरेटिंग कॉस्ट ही महिन्याची. मग ही जी एकूण महिन्याचा खर्च आहे 3,25,200, ह्या खर्चाला आपले जे टोटल पॅसेंजर किलोमीटर आहेत किती? 3,45,600. एकूण खर्चाला ह्या एकूण पॅसेंजर किलोमीटरनं डिव्हाइड केलं की मग आपल्याला मिळतं कॉस्ट पर पॅसेंजर पर किलोमीटर. एका पॅसेंजरला 1 किलोमीटर नेण्याचा खर्च शोधायचा कसा? तर त्यासाठी फॉर्म्युला असतो टोटल ऑपरेटिंग कॉस्ट, जी आपण शोधून काढली 3,25,000 आणि भागिले टोटल पॅसेंजर किलोमीटर, जे किती आहेत आपले 3,45,600. मग याप्रमाणे कॉस्ट किती आली? 0.94. फक्त काय करायचं, जे टोटल कॉस्ट आलेली आहे त्याला फक्त आपल्या टोटल पॅसेंजर किलोमीटरनं डिव्हाइड केलं की आपल्याला मिळतं कॉस्ट पर पॅसेंजर पर किलोमीटर. म्हणजे एका पॅसेंजरला 1 किलोमीटर नेण्यासाठी किती खर्च येतो? 0.94. एका पॅसेंजरला 1 किलोमीटर नेण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी 0.94 एवढा खर्च येतो. हा झाला एका किलोमीटरचा एका पॅसेंजरचा खर्च. हा कॉस्ट आहे, ही कॉस्ट आहे. कॉस्टमध्ये आपण प्रॉफिट ॲड करतो. प्रॉफिट किती सांगितलं बघा एक्झाम्पलमध्ये? प्रॉफिट आहे 50% ऑफ कॉस्ट. जेवढा खर्च आहे त्याच्या 50%, म्हणून 50% ऑफ कॉस्ट ॲड केलं. 0.94च्या 50% म्हणजे किती? 0.47. कॉस्टमध्ये प्रॉफिट आपण ॲड करतो, बेरीज केली, बेरीज किती आली? 1.41. म्हणजेच काय, आपण मगाशी शोधलं होतं 1 पॅसेंजरला 1 किलोमीटर नेण्यासाठी खर्च किती येतो. हा खर्च आहे 0.94. त्यात आपण प्रॉफिट ॲड केला आणि मग आपल्याला प्राईस किती मिळाली? प्राईस मिळाली ₹1.41. 1.41. ही काय आहे? ऑपरेटिंग प्राईस पर पॅसेंजर पर किलोमीटर. म्हणजे एका पॅसेंजरला पर पॅसेंजर, एका पॅसेंजरला 1 किलोमीटर नेण्यासाठी आपण एवढे प्राईस, एवढे पैसे आकारले पाहिजेत. एका पॅसेंजरला 1 किलोमीटर नेण्यासाठी ₹1.41 एवढे आपण आकारले पाहिजेत एका किलोमीटरसाठी, एका पॅसेंजरकडून. ओके. हा एका किलोमीटरचे पैसे, एका किलोमीटरचं तिकीट प्राईस, पैसे एवढे ₹1.41 घेतले पाहिजेत एका किलोमीटरसाठी. आपल्याला काय विचारलं आहे तर प्राईस टू बी चार्जड फ्रॉम पॅसेंजर हू वॉन्ट्स टू ट्रॅव्हल फ्रॉम बेंगलोर टू मैसूर. एखाद्या पॅसेंजरला बेंगलोर टू मैसूर जायचं असेल, मागाशी सांगितलं आहे बेंगलोर टू मैसूरचं अंतर किती आहे? किती किलोमीटर? 200 किलोमीटर आहे. मग 200 किलोमीटरसाठी किती प्राईस आपण आकारली पाहिजे? आपण आत्ता शोधलं एका किलोमीटरसाठी 1.41. मग बेंगलोर टू मैसूर अंतर 200, मग 200 किलोमीटरचं कसं काढणार बघा? तिकीट फ्रॉम बेंगलोर टू मैसूर, तिकीट किती असलं पाहिजे? एका किलोमीटरचे प्राईस किती काढली आपण शोधून? ₹1.41. हे एका किलोमीटरचे. आपल्या अंतर किती आहे बेंगलोर टू मैसूर? 200, म्हणून गुणिले 200 केलं. 200 किलोमीटरची प्राईस किती आली? तर ₹282. म्हणजे एका पॅसेंजरला, एखाद्या पॅसेंजरला बेंगलोरवरून मैसूरला जायचं असेल, अंतर 200 किलोमीटर आहे, तर त्यासाठी त्या व्यक्तीकडून ₹282 एवढं प्राईस, एवढे भाडे आपण घेतले पाहिजे. ओके. आपण यासाठी अगोदर एका किलोमीटरचं प्राईस, कॉस्ट पर पॅसेंजर पर किलोमीटर शोधतो. कॉस्ट
एका पॅसेंजरला 1 किलोमीटर नेण्यासाठी किती खर्च येतो तो शोधला, त्यामध्ये प्रॉफिट ॲड केला आणि मग आपल्याला मिळालं की एका पॅसेंजरकडून एका किलोमीटरसाठी किती भाडे घेतले पाहिजे. एका किलोमीटरचं मिळालं की फक्त त्याला डिस्टन्सनं मल्टिप्लाय करायचं. समजा हे अंतर 400 किलोमीटर असतं तर 1.41 एका किलोमीटरचे गुणिले 400 किलोमीटर जे काय अमाऊंट येईल तेवढी प्राईस ही पॅसेंजरकडून आकारली जाते. आपल्या एक्झाम्पलमध्ये एका किलोमीटरची प्राईस 1.41 आलेली आहे जे आपण कॅल्क्युलेट केले आणि अंतर बेंगलोर टू मैसूर 200 म्हणून गुणिले 200 केलं. मग त्या पॅसेंजरकडून किती भाडे घेतले पाहिजे, किती प्राईस आकारले पाहिजे, तर 282 रुपये. ओके, सो दिस इज हाऊ we can prepare operating cost sheet. We can find out the operating cost per passenger per kilometer, and after adding the profit we can get the price per passenger per kilometer. आपल्याला एकदा प्राईस पर पॅसेंजर पर किलोमीटर मिळाली की फक्त त्याला इनटू डिस्टन्स केलं की आपण इझिली एखाद्या पॅसेंजरकडून एखाद्या ट्रान्सपोर्टचे किती पैसे आकारले पाहिजे हे आपण या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दॅट्स इट विथ दिस एक्झाम्पल. हिअर इन दिस एक्झाम्पल वी स्टडीड द preparation of operating cost sheet in which we find out the operating cost per passenger kilometer. We also find out the price per passenger per kilometer and the price to be charged from the passenger for traveling from Mysore to Bangalore. Okay, you should write down this example and solution in your notebook. That's it with this lecture. Thank you very much.